नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी गणेश उपेवाड आणि यूट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपेवाड या नावानेच आहे. तर काल आपण जो लेक्चर बघितला होता, महाराष्ट्राचा राजकीय भूगोल. तर आज आपण त्याचा सेकंड पार्ट बघणार आहोत. कारण कालच्याच व्हिडिओमध्ये कंप्लीट करायचं होतं, पण माईकचा प्रॉब्लेम आल्यामुळे तो आपण आता कंटिन्यू करणार आहोत. तर आपण काल जो डिस्कशन केलेला आहे, काल जे बघितलं होतं लेक्चरमध्ये का नेमकं महाराष्ट्रात राजकीय भूगोल कशा पद्धतीनं आहे. तर थोडं आपण रिवाइज करून घेऊया. काल आपण बघितलं होतं बा महाराष्ट्र या राज्याला कोणकोणत्या अन्य राज्यांची सीमा लागून आहे. जसं आपण बघितलं की उत्तरेकडे गुजरात, मध्य प्रदेश, त्यानंतर पूर्वेकडे छत्तीसगड, त्यानंतर दक्षिणेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गोवा. याबद्दल आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेतलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर पहिले भाग 1 बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा. तर आज आपण सागरी सीमा तसंच महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली तेव्हा एकूण 26 जिल्हे होते, नंतर जिल्हे वाढत गेले. तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर चला मग लेक्चरला सुरुवात करूया. तर तुम्ही बघत असाल महाराष्ट्र, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जवळपास महाराष्ट्र 3 नंबरचा सर्वात मोठा राज्य आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर त्याबद्दलही माहिती घेतलेली आहे. तर आता थोडक्यात आपण सुरुवातीला काल जे माहिती आहे थोडी रिवाइज करूया. तर त्यानुसार केंद्रशासित प्रदेश दादर नगर हवेली, गुजरात, मध्य प्रदेश, या पूर्वेकडे छत्तीसगड, त्यानंतर आग्नेयेकडे तेलंगणा, दक्षिणेकडे कर्नाटक, त्यानंतर दक्षिणेकडेच गोवा. आता कालच्या व्हिडिओमध्ये याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली. कोणकोणते राज्य कोणकोणत्या साईडला आहे, पूर्वेकडे कोणतं राज्य आहे, उत्तरेकडे कोणतं राज्य आहे, दक्षिणेकडे कोणतं राज्य आहे, याबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर आपण हेही माहिती घेतली बा असं कोणते जिल्हे आहेत जे एकपेक्षा 2 राज्यांना त्यांची सीमा लागून आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण ती सविस्तर चर्चा केली. पण थोडंसं आपलं राहून गेलं होतं. तर सागरी सीमा नेमकं महाराष्ट्र या राज्याला एकूण सागरी सीमा किती मिळालेली आहे आणि सागराला लागून कोणकोणते जिल्हे आहेत, तर त्याबद्दल आपण सविस्तर आता चर्चा करूया. आता महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर 720 किलोमीटर सागरी सीमा लाभलेली आहे आणि ती सागरी सीमा पालघर पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत आहे. आता हे कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण सविस्तर घेतली नाही माहिती, तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करूया. आता हे 700 किलोमीटर जे सागरी सीमा लागलेली आहे, तर ते कोणकोणत्या राज्याला लागून आहे आणि सर्वात जास्त कोणकोणत्या राज्याला कोणकोणत्या जिल्ह्याला सागरी सीमा आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला जे जिल्हा आहे तो पालघर जिल्हा आहे. हा जिल्हा आहे पालघर. त्यानंतर पालघरच्या नंतर जो जिल्हा येतो तो येतो ठाणे. त्यानंतर ठाणेच्या नंतर मुंबई उपनगर. मुंबई उपनगरच्या नंतर मुंबई शहर. मुंबई शहरच्या नंतर हा जो जिल्हा येतो आहे रायगड. त्यानंतर रत्नागिरी. त्यानंतर सिंधुदुर्ग. आता या पद्धतीनं एकूण 7 जिल्हे जे आहेत ते सागरी सीमाला लागून आहेत. तुम्ही तर बघू शकत आहात. आता यामध्ये सर्वात जास्त सागरी सीमा कोणत्या जिल्ह्याला लागून आहे? तर सर्वात जास्त जी सागरी सीमा लागून आहे ती आहे रत्नागिरी या जिल्ह्याला. रत्नागिरी या जिल्ह्याला
सर्वाधिक सीमा लागून आहेत ते एकूण 237 किलोमीटर. 237 किलोमीटर जी सागरी सीमा आहे ती रत्नागिरी जिल्ह्याला लागून आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण सागरी सीमाशी संबंधित जिल्हे एकूण 7 आहेत आणि त्यापैकी सर्वाधिक सागरी सीमा जर कोणत्या जिल्ह्याला लागून असेल तर ती रत्नागिरी जिल्हा आहे, एकूण 237 किलोमीटर. त्यानंतर नंबर 2 ला रायगड जिल्ह्याची सागरी सीमा लागून आहे. तर एकूण त्यामध्ये 122 किलोमीटर आहे. नंबर 2 ला रायगड या जिल्ह्याची सीमा जे सागरी सीमा लागून आहे ते नंबर 2 वर आहे 122 किलोमीटर. त्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्याला सागरी सीमा लागून आहे 120 किलोमीटर. त्यानंतर मुंबई, आता राहिला प्रश्न तर मुंबईचा. तर मुंबईला लागून छोटे छोटे असे बेटे आहेत, तर आपण डायरेक्ट त्याला कन्सिडर नाही करू शकत. नेमकं मुंबई उपनगर आणि मुंबई शहराची सीमा कुठे आहे, सागरी सीमा एक निश्चित करता येत नाही. तर त्यामुळे मुंबई या नावाने आपण सागरी सीमा कन्सिडर करत असतो. तर दोन्हीला मिळून सागरी सीमा पकडल्या जाते. ती एकूण सागरी सीमा आहे 114 किलोमीटर. आता आपण सुरुवातीचे 4 जिल्हे बघितलेले आहेत. तर 4 सफिशियंट आहे. तरी पण अन्य जिल्ह्याची नेमकं डिस्टन्स किती आहे, सागरी सीमा किती लागून आहे ते आपण बघूयाच. तर सुरुवातीला जे 4 जिल्हे आहेत हे खूप महत्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टीने. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची एक्झाम असेल, कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, त्यामध्ये पहिले 3, पहिले 2, पहिले 4 माहिती असणं गरजेचं आहे. पाठ करायची गरज नाही आहे. तुम्ही 2-3दा व्हिडिओ जर बघितले तर लक्षात येऊन जाते आणि वारंवार रिव्हिजन मध्ये जर असेल तर त्या गोष्टी येऊन जाते. तर परत एकदा रिवाइज करूया आपण. सर्वाधिक सागरी सीमा ज्या जिल्ह्याला लागून आहे ते आहे रत्नागिरी, नंबर 1. अंतर आहे 237 किलोमीटर. त्यानंतर रायगडचा नंबर लागतो 122 किलोमीटर सागरी सीमा लागून आहे रायगड जिल्ह्याला. त्यानंतर सिंधुदुर्गचा नंबर लागतो 120 किलोमीटर सागरी सीमा आहे. आणि त्यानंतर मुंबई शहर व मुंबई उपनगर, आता दोन्ही जिल्ह्यांना कन्सिडर करून मुंबईला एकूण सागरी सीमा 114 किलोमीटर आहे. त्यानंतर पालघर जिल्ह्याला एकूण 102 किलोमीटरची सागरी सीमा लागून आहे. आणि त्यानंतर शेवटचा जिल्हा ठाणे, 25 किलोमीटर. 25 किलोमीटर सागरी सीमा लागून आहे. तर थोडी फॅक्च्युअल माहिती आहे. तर पाठ जर केलं चांगलीच गोष्ट आहे आणि नाही नसेल तर रिव्हिजन करशाल तर लक्षात राहून जाईल. सुरुवातीचे 3 किंवा 4 लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात आता एकूण 7 जिल्हे आहेत, त्यापैकी सर्वाधिक सीमा सागरी सीमा रत्नागिरी या जिल्ह्याला लागून आहे, सर्वाधिक. आणि सर्वात कमी ठाणे या जिल्ह्याला सागरी सीमा आहे. आता हे दोन्ही माहिती लक्षात ठेवणे गरजेचं आहे. सर्वाधिक रत्नागिरी आणि सर्वात कमी ठाणे. तर हे जे कालच्या लेक्चरमध्ये ऍड करायचं होतं हे राहून गेलं होतं. त्यानंतर आपण एकूण जेव्हा महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला झाली होती, तर तेव्हा एकूण 26 जिल्हे होते. त्यानंतर जिल्ह्यांची संख्या वाढत गेली. तर ते पण आता आपण लगेच बघूया. आता हे लक्षात आलं असेल तुम्हाला. एक दोनदा रिवाइज करा, लक्षात राहून जाते. आकडे असल्यामुळे थोडं कन्फ्युजन व्हायची भीती आहे, परंतु सर्वाधिक सीमा आणि सर्वात कमी तसेच सुरुवातीचे 2-3 लक्षात ठेवलं तर ठीक असेल. तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. तर त्यानंतर आपण महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली तेव्हा एकूण जिल्हे आणि सध्याच्या परिस्थितीला एकूण किती जिल्हे आहेत तर ते आपण समजून घेऊया. महाराष्ट्रातील
नवीन जिल्ह्याची निर्मिती. हे पण खूप महत्वाचं आहे. यावर पण आयोगामार्फत असो किंवा अन्य स्पर्धा परीक्षा मार्फत असो, सरळ भरती वगैरे, तर त्यामध्ये पण याच्याशी संबंधित क्वेश्चन आलेले आहेत आणि वारंवार येत असते. तर हेही लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आता महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना. आता 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली होती, तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे अस्तित्वात होते. तर 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्राची स्थापना 26 जिल्ह्यासोबत झालेली आहे. तेव्हा 26 जिल्हे होते. परंतु सध्या स्थितीमध्ये आपण जर बघतो म्हणलं तर सध्या स्थितीत एकूण 36 जिल्हे आहेत. हे समोर आपण बघणारच आहोत कोणत्या जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झालेले आहे. जिल्हे आहेत. ओके, 26 जिल्हे. त्यानंतर 36वा जिल्हा पालघर. तर लेटेस्टली 2014 मध्ये पालघर या जिल्ह्याची स्थापना झाली. तो महाराष्ट्राचा 36वा जिल्हा बनलेला आहे. आता ही माहिती आपण सविस्तर बघूया. आता 26 जिल्हे होते जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यानंतर 10 जिल्ह्याची भर पडलेली आहे. आता कोणत्या जिल्ह्यापासून कोणता नवीन जिल्हा स्थापन केलेला आहे किंवा झालेला आहे ते आपण बघूया. सर्वप्रथम 1 मे 1981 1 मे 1981 ला रत्नागिरी औरंगाबाद या 2 जिल्ह्याची विभागणी करण्यात आली. रत्नागिरी आणि औरंगाबाद. रत्नागिरी पासून नवीन सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व औरंगाबाद पासून नवीन जालना जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. तर एकाच तारखेला 1 मे 1981 ला 2 नवीन जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 16 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये 1982 ला 16 ऑगस्ट 1982 या दिवशी उस्मानाबाद जिल्ह्यापासून नवीन उस्मानाबाद जिल्ह्यापासून 16 ऑगस्ट 1982 उस्मानाबाद या जिल्ह्यापासून नवीन लातूर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. 16 ऑगस्ट 1982. त्यानंतर 26 ऑगस्ट 1982 त्याच महिन्यामध्ये एक जिल्हा 16 ऑगस्टला स्थापन करण्यात आलेला आहे. त्यानंतर 10 दिवसानंतर 26 ऑगस्टला दुसरा जिल्हा स्थापन करण्यात आलेला आहे. तो म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यापासून गडचिरोली या नवीन जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. आता हे 81 आणि 82 मध्ये एकूण 4 जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1 जुलै 1998 ला 1 जुलै 1998 ला
धुळे या जिल्ह्याची फाळणी करून या जिल्ह्याचे विभाजन करून धुळे या जिल्ह्यापासून नवीन जिल्हा नंदुरबार या नवीन जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1 जुलै 1998 लाच याच तारखेला अकोला जिल्ह्याचे विभाजन करून नवीन वाशिम जिल्हा स्थापन करण्यात आलेले आहे. आता हे 1 जुलै 1998 या एकाच दिवशी 2 नवीन जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. धुळेपासून नंदुरबार आणि अकोल्यापासून वाशिम जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ओके, इथपर्यंत लक्षात आला असेल तुम्हाला. त्यानंतर 1 मे 1999 ला भंडारा या जिल्ह्यापासून गोंदिया आणि परभणी या जिल्ह्यापासून हिंगोली या जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. एक मे 1999 या दिवशी 2 नवीन जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. तर आता विभाजित कोणत्या जिल्ह्यापासून झाले? आपण बघू शकता 1 मे 1999 या तारखेला 2 जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि नवीन 2 जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. तर भंडाऱ्यापासून गोंदिया या नवीन जिल्ह्याची स्थापना करण्यात आली व परभणीपासून हिंगोली या नवीन जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर परत 4 ऑक्टोबर 1990 ला 4 ऑक्टोबर 1990 ला मुंबई शहराचे विभाजन करून मुंबई उपनगर या नवीन जिल्ह्याची स्थापना करण्यात आलेली आहे. हे कधी झालेलं आहे? 4 ऑक्टोबर 1990 रोजी. आणि एकदम लेटेस्ट जे शेवटचा जिल्हा किंवा आपण 36वा जिल्हा म्हणू शकतो, त्या जिल्ह्याची स्थापना 1 ऑगस्ट 2014 ला. हा 36वा जिल्हा आहे. एक ऑगस्ट 2014 ला जो 36वा जिल्हा स्थापन झाला आहे, तो ठाणे जिल्ह्याचे ठाणे या जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. तर कालच्या लेक्चरमध्ये सागरी सीमा आणि नवीन जिल्ह्याची रचना व स्थापना हे आपलं राहून गेलं होतं. ते या लेक्चरमध्ये पूर्ण करण्यात आलेलं आहे. सर्वांनी तुम्ही चॅनलवर आले, व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. परत एकदा भेटूया नवीन बड्या लेक्चरमध्ये.